नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचंच आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. आपल्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागाचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट. त्यामुळे पटापट व्हिडिओला लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला. तर आता आपण इथे असं पाहतो की जीवा हा नंदिनीच्या अंगावरती पांघरून घालून चाललेला असतो. इतक्यात नंदिनीच्या ओढणीमध्ये जीवाचं घड्याळ अटकतं. आता त्याच्यामध्ये घड्याळ अटकल्याबरोबर जीवाला लगेचच आठवतं नंदिनीच्या एकदा ड्रेसिंग पट्टीमध्ये त्याचं घड्याळ अडकलं होतं. त्यावेळेस नंदिनी म्हणाली होती की मला एकदा तरी माझ्या नवऱ्याबरोबर असा फिल्मी सीन हवाच होता आणि माझी फिल्मी फॅन्टसी फायनली कंप्लीट झाली. आता जीवा लगेचच स्वतःचं घड्याळ त्या ओढणीच्या धाग्यातून गुंतलेलं काढतो आणि नंदिनीकडे बघत तिकडनं निघून जातो. तर इथे आपण दुसरीकडे पाहत असतो की फायनली आता पार्थचा पाहुणचार वगैरे घेऊन सगळं मनासारखं पूर्ण झालेलं असतं आणि आता पार्थ हा निघण्याची वेळ आलेली असते. पार्थने पुन्हा एकदा टोपी घातलेली असते, स्वतःचं रेनकोट, त्याचबरोबर स्वतःचं इतर सामान घेऊन तो चाललेला असतो. इतक्यात काव्या पार्थला विचारते, पार्थ तुम्हाला कसं माहिती मला रेड वेल्वेट पेस्ट्री आवडते ते? त्याबरोबर पार्थ म्हणत असतो, अहो मला माहीत नव्हतं. मी काय केलं, मी दुकानात गेलो, तिकडे गेलो आणि असं केलं अक्कडपक्कड. त्याबरोबर लगेचच काव्या म्हणते देशमुख. त्याबरोबर पार्थ म्हणतो बरं ठीक आहे, राहिलं. त्याबरोबर आता पार्थ हा तिकडनं चाललेला असतो. तर काव्या ही त्याला म्हणत असते, पण असं समजू नका की मला पेस्ट्री आवडते रेड वेल्वेट म्हणून मी तुम्ही आणल्यावर खाईन. मी नाही खाणार आहे काही गोड, मला रात्रभर बसून अभ्यास करायचा आहे. मग त्याबरोबर पार्थ म्हणतो अच्छा. तर काव्या सांगत असते आणि त्यात माझे रीडिंग स्पेक्ससुद्धा नाही आहेत माझ्याकडे, त्यामुळे मी तर काही खाऊ शकत नाही. आता काव्याने माझे रीडिंग स्पेक्स नाही आहेत असं म्हटल्याबरोबर पार्थ लगेचच तिच्यासमोर तिचे रीडिंग स्पेक्स धरतो आणि म्हणत असतो, खरंच चष्मा ही किती उत्तम गोष्ट आहे नाही? म्हणजे बघा ना, जे दिसत नसतं ते बरोबर दाखवतो. असं म्हणत तो आता काव्यासमोर तिचा चष्मा पकडतो. आता काव्या चष्म्याकडे बघते आणि चष्मा लगेचच स्वतःच्या हातामध्ये घेते. आता खरं तर जे दिसत नसतं ते दाखवतो असं पार्थचं म्हणण्यापाठचं कारण असं असतं की दिसलं तर बघा, म्हणजे खरं तर तो स्वतःला बघायला काव्याला सांगत असतो. काव्या चष्मा घेते, पार्थ गुड नाईट विश करतो आणि तिकडनं निघून जात असतो. जाता जाता पुन्हा जोराने ओरडतो, रात्री अभ्यासच करा नक्की. आणि तिकडनं पार्थ गेल्यावरती काव्या मात्र खरोखर पार्थने आणलेले रीडिंग स्पेक्सच बघत राहते. आता अर्थात पार्थच्या लक्षात काव्याची एवढी छोटीशी गोष्ट होती हे सुद्धा काव्या विचार करत थांबली असेल. तर नंतर आता काव्या ही अभ्यास करायला बसलेली आपल्याला पाहायला मिळते. आता एकटीच अभ्यास करत असल्यामुळे तिच्या डोक्यात दुसरे वेगवेगळे विचार येत असतात. तिला लगेचच अनिशाचं बोलणं आठवतं. काव्या काय आहे ना, जर आपल्याला आपलं फ्युचर आणि प्रेझेंट छान करायचं असेल तर आपल्याला आपला पास्ट विसरावा लागतो. आपण आपल्या पास्टमुळे आपल्या प्रेझेंटची आणि फ्युचरची टेस्ट खराब करायला नको. आता टेस्ट खराब करायला नको हे तिला आठवल्याबरोबर ती लगेचच पार्थने आणलेली टेबलावरची पेस्ट्री उघडते आणि त्यातला एक चमच खाते आणि मग डोळे मिटवून घेते, शांत बसते. आणि मग तिला आठवतं ते म्हणजे तिचे शब्द की मी माझा टेस्ट बदलण्याचा पूर्णपणे प्रयत्न करत आहे. आणि मग काव्या डोळे उघडून बघते आणि तिच्या लक्षात येतं की बापरे, आपण पार्थने आणलेली पेस्ट्री चक्क खाल्लेली आहे. तर दुसरीकडे आपला पार्थ हा तर काव्याच्या प्रेमात पूर्णपणे बुडालेलाच आहे. त्यामुळे आता काव्याचा एकही दिवस आवाज ऐकला नाही तर पार्थचा दिवस काही जात नाही. त्यामुळे पार्थने काव्याचा आवाजच रेकॉर्ड करून आणलेला असतो आणि काव्याचा आवाज तो आता ऐकत असतो. मग मला किमान कॉफी द्या. नाही पार्थ, दूध संपले. अहो मग किमान चहा पावडरसुद्धा संपली आहे पार्थ. अहो मग सँडविच तरी द्या. नाही पार्थ, अहो सँडविच बनवायला ब्रेड नासलेत, शिशिशी असं झालं ब्रेडचं. त्याबरोबर आता त्या ठिकाणी मालिनी काकू आलेले असतात. आता मालिनी काकू पार्थचं रेकॉर्डिंग ऐकताना बघतात आणि मग म्हणतात, काय रे, काव्याचा आवाज येतोय, आली का ती घरी? त्याबरोबर पार्थ लगेचच पटकन मोबाईल खाली करतो आणि रेकॉर्डिंग बंद करतो. मालिनी काकू म्हणतात, आली का रे? त्याबरोबर पार्थ म्हणत असतो, नाही गाई, त्या नाही आल्या, मीच गेलो होतो काल रात्री त्यांना भेटायला. त्याबरोबर मालिनी काकू म्हणतात, हो का, भेटायला गेला होतास? बरं, मग काय कारण भेटायला जाण्याचं? नाही म्हणजे भेटायला गेला होतास, ठीक आहे. मग काय आवाजही रेकॉर्ड करून आणलायस का?
त्यावर पार्थ म्हणतो नाही आई तसं काही नाही आहे. मग मालिनी काकू म्हणतात बरं असू देत रे, काही हरकत नाही. मग मला सांग, भेटायला गेला होतास, मग काव्यासाठी काय नेलंस काय? त्याबरोबर पार्थ म्हणतो नाही आई काही नाही. आई म्हणते अरे सांग रे. मग पार्थ लगेच आईला सांगतो आई मी काव्यासाठी रेड वेल्वेट पेस्ट्री नेली होती. त्यावर आई म्हणते अरे वा, रेड वेल्वेट पेस्ट्री, आईसाठी तर कधी काही नाही आणलं. त्याबरोबर मात्र लगेचच पार्थ हा हसतो आणि गप्प बसतो. तर लगेचच आता मालिनी काकू ह्या त्याला विचारत असतात नाही म्हणजे ठीक आहे, भेटायला गेला होतास, पेस्ट्री नेली होती, सगळं ठीक आहे, पण मग काव्याने घरात घेतलं की दारातूनच पाठवलं? त्याबरोबर पार्थ लगेचच हसायला लागतो. मालिनी काकू म्हणतात अरे सांग तरी, घरात घेतलं का तुला काव्याने? त्याबरोबर पार्थ आता हसतो आणि मग मालिनी काकूंना सांगायला लागतो आई अगं पहिले तर त्यांनी मला ओळखलंच नव्हतं की मी होतो म्हणून. त्यावर लगेचच मालिनी काकू म्हणतात म्हणजे? त्यावर पार्थ सांगायला लागतो अगं आई मी डिलिव्हरी बॉय बनून गेलो होतो ना, त्यामुळे त्यांना ओळखता नाही आलं. त्याबरोबर लगेचच मालिनी काकू म्हणतात काय पार्थ, रे डिलिव्हरी बॉय बनून गेला होतास तू काव्याच्या घरी? पार्थ रे कशाला करायचं हे, काय गरज होती? त्याबरोबर पार्थ म्हणतो आई हां हे बरं आहे तुझं, म्हणजे बाबा तुला दूधवाले बनून भेटायला यायचं ते चालायचं तुला, आणि मी गेलो तर ते नाही आहे. त्याबरोबर मालिनी काकू म्हणतात अरे पार्थ तेव्हाची सिच्युएशन वेगळी होती बाळा, आमचं लग्न तेवढ्या जुन्या काळात झालेलं आहे. तुला माहिती आहे का, जेव्हा आमचं लग्न झालं होतं ना तेव्हा मी लास्ट इयरला होते आणि तुझे बाबा त्यांचं नुकतंच शिक्षण पूर्ण झालं होतं, त्यांना नोकरीसुद्धा मिळाली नव्हती. माझ्या बाबांनी पुढे शिक्षण सुरू ठेवू अशा शब्दावरती मोहितेंच्या घरात मला लग्न करून पाठवलं, समजलं? म्हणून आमच्या काळचं ते वेगळं होतं, ते चालायचं, पण तुमचं काय आहे पार्थ? त्याबरोबर पार्थ हसतो आणि काही बोलत नाही. तर मालिनी काकू म्हणत असतात हे बघ पार्थ, तू उगाच ना बाबांच्या नादी लागू नकोस हां. उगाच बाबा काहीतरी तुला तरुणपणातले किस्से सांगत राहतील, त्यांना काय जातं आहे उगाच काहीतरी सांगत बसायला आणि इम्प्रेशन पाडायला. त्याबरोबर लगेचच आई पुढे त्याला समजावून सांगते की आमच्या वेळची सिच्युएशन वेगळी होती, त्यावेळेस चालून जायचं, आता तुला कामं असतात, मीटिंग्स असतात, ऑफिस असतं. मग त्याबरोबर पार्थ मात्र काही बोलत नसतो. इतक्यात त्या ठिकाणी नंदिनी आणि जीवा आलेले असतात. आता नंदिनी म्हणायला लागते आई सॉरी, मला उठायला ना थोडासा उशीरच झाला, मी पटकन चहा घेऊन येते, खरंच आहे एक्स्ट्रीमली सॉरी. आता नंदिनीने सॉरी म्हटल्याबरोबर लगेचच मालिनी काकू म्हणतात की अगं ठीक आहे, होतो कधीतरी उशीर, आणि तू नको जाऊ चहा आणायला, मी घेऊन येते चहा, तू बस. त्यावर नंदिनी म्हणते अहो आई खरंच नको, मी घेऊन येते. त्यावर मालिनी काकू तिला उठून म्हणतात तुला बस म्हटलं ना, तू बस बरं, आणि मग त्या स्वतः चहा आणायला जात असतात. इतक्यात नंदिनी आई ग असं करते. आता नंदिनीने आई ग केल्याबरोबर सगळेच जण नंदिनीकडे बघतात. नंदिनीला मालिनी काकू विचारतात काय ग काय झालं? त्यावर नंदिनी म्हणते काही नाही आई, थोडी पाठ धरली आहे माझी. नंदिनीला लगेचच मालिनी काकू म्हणतात की बरं ठीक आहे, चहा नाश्ता करून झाला की मग मी तुझी पाठ जरा तेलाने मालिश करून देते, मग तुला बरं वाटेल. त्यावर नंदिनी म्हणते हो आई चालेल. आणि मग आता लगेचच तिथे मालिनी काकूंनी सगळ्यांसाठी चहा नाश्ता आणलेला असतो. सगळेजण चहा नाश्ता घ्यायला लागतात. इतक्यात लगेचच जीवा म्हणतो एक मिनटं हा मी आलोच. इतक्यात आईलासुद्धा काहीतरी आठवतं आणि ती किचनमध्ये आणायला जाते. तर जीवा तिकडने गेल्याबरोबर पार्थ हा नंदिनीला म्हणत असतो माझीसुद्धा पाठ दुखायची, म्हणजे मी सोफ्यावर झोपायचो ना, म्हणून माझी पाठ दुखायची. पण तुम्ही सोफ्यावर झोपत नसाल ना? नाही म्हणजे तुमची पाठ दुखते म्हणून विचारलं. त्यावर लगेचच नंदिनी म्हणते नाही मी का सोफ्यावर झोपेन, अजिबातच नाही. आता खरं तर पार्थने नंदिनीच्या मनातलं अगदी चोख ओळखलेलं असतं. अर्थात ते दोघंही तितकेच समजूतदार आहेत आणि खरं तर बघायला गेलं तर त्यामुळेच हा त्यांचा संसाराचा जो काही गाडा आहे, जो काही डोलारा आहे, तो पुढे चाललेला आहे. पार्थ आणि नंदिनीच्या समजूतदारपणामुळे. काव्य आणि जीवावर सोपवलं तर काही मग बघायलाच नको. तर इकडे आता सगळे बोलत असताना काव्याचा पार्थच्या फोनवरती फोन गेलेला असतो. आता काव्याचा फोन बघून पार्थ खूप खुश झालेला असतो. तर काव्या पार्थला म्हणते ऐका ना पार्थ देशमुख, आणखीन एक फेवर कराल का डिलिव्हरी बॉयची? त्याबरोबर लगेचच पार्थ म्हणतो अहो नेकी और पूछ बोला ना काय हवं आहे तुम्हाला ते. त्याबरोबर काव्या म्हणत असते अहो माझं ना एक पुस्तक घरीच राहिलं आहे, ते पुस्तक मला हवं होतं, म्हणजे अनिशा येईल पुस्तक घ्यायला, तुम्ही फक्त तिच्याबरोबर पुस्तक द्या. त्याबरोबर पार्थ लगेचच म्हणायला लागतो की कशाला, अनिशाची काय गरज आहे, त्यांना कशाला त्रास, त्यापेक्षा मीच येतो ना पुस्तक घेऊन तुम्हाला द्यायला. त्यावर काव्या पार्थला म्हणत असते नको नको, आत्तापुरतं तुम्ही पुस्तक अनिशाजवळ पाठवून द्या,
तुम्हाला जर देशमुखांच्या घरी पाहुणचाराला यायचं आहे ना, तर तो याच्याबरोबर जोडू नका. तुम्ही मस्त या निवांत. नंतर हवं तर ना जेवायलाच या तुम्ही मोहितेंच्या घरी, पण आता नको हां. आता मला अभ्यास करायचा आहे. आता पार्थ खरं तर मीच येतो म्हणत असतो, कारण पार्थला काही काव्याला न भेटता दिवस जात नसतो. त्यामुळे त्याला वाटत असतं की त्या बहाण्याने का होईना पण माझं आणि काव्याचं भेटणं होईल, आमचं बोलणं होईल. पण काव्या ही त्याला नकार देते येण्यासाठी. मग पार्थ म्हणतो बरं ठीक आहे, देतो मी अनिशाजवळ पुस्तक, पाठवा तुम्ही त्यांना. आणि मग आता लगेचच पार्थने फोन ठेवून दिलेला असतो. मालिनी काकू विचारतात की अच्छा, म्हणजे या काव्या मॅडम जाताना रागात तरातरा निघून गेल्या आणि आता काय हळूहळू एक एक वस्तू अशी मागून घेत आहेत का पार्थ? त्याबरोबर पार्थ लगेचच आता तिची बाजू सावरून घेतो आणि आईला सांगत असतो की नाही गाई, तसं काही नाही आहे. ते त्यांचं एक पुस्तक हवं आहे खाकी रंगाच्या कवरचं त्यांना अभ्यासासाठी, ते मागवत होत्या. आणि मला काही त्रास नाही आहे, अनिशा येणार आहे ना गेटवरती, त्यांना फक्त मला पुस्तक जाऊन द्यायचं आहे, बस एवढंच काम आहे. त्याबरोबर लगेचच मालिनी काकू म्हणतात की बरं ठीक आहे. आता लगेचच पुन्हा ह्यांनी कॉफी प्यायला सुरुवात केलेली असते. तर आता इथे कॉफी पिता पिता मालिनी काकू आणि पार्थ बोलत असतात. जीवा म्हणतो 1च मिनटं मी आलो, आणि तो तिकडनं जातो. मालिनी काकू म्हणत असतात की अरे काय चाललंय तुझं जीवा, चहा थंड होईल ऐक ना. पण जीवा काही ऐकत नाही, तो तिकडनं जातोच. मालिनी काकू पार्थला म्हणत असतात की बघितलंस, चहा थंड होईल म्हटलं तरी या मुलाने ऐकलं नाही. तर इथे नंदिनीचं लक्ष चहा पिण्यावरती नसतं आणि ही गोष्ट आता पार्थ नोटीस करतो. पण पार्थ हा तिला काहीच बोलत नाही. त्यानंतर आता लगेचच जीवा हा त्याच्या बेडरूममध्ये आलेला असतो आणि बेडरूममध्ये येऊन तो आता लेटर लिहित असतो. लिहित असताना त्याला काव्याचे शब्द आठवतात. आजच्या नंतर तुझ्या मागे मागे मी कधीच करणार नाही जीवा. तुझ्या मागे करणारी तुझी काव्या आता कायमची संपली. आजपासून मी फक्त आणि फक्त तुझ्याबरोबर बोलेन, ते म्हणजे नंदिनी ताईचा नवरा या नात्याने, बास. त्याच्यापुढे काहीच नाही. आजपासून मी पुन्हा कधीच तुझ्यापुढे प्रेमाची भीक मागणार नाही जीवा. आणि हे मी ठरवलं आहे. आता काव्य हे सगळं बोललेलं आठवता आता जीवाने पत्र लिहिलेलं असतं. मी खूप विचार केला, पण जितका विचार केला तर मला हेच वाटलं की आपण एकत्र राहण्यात काहीच अर्थ नाही. आपण वेगळंच व्हायला पाहिजे. खूप प्रयत्न केले मी, पण आपलं नातं मान्य करण्याचा माझ्यामध्ये ताकद नाही आहे. त्यामुळे आपण वेगळी होऊया. हे आपल्याच भल्याचं असेल आणि इतरांच्याही हेच भल्याचं असेल. त्यामुळे आपण हेच करू. जीवा, आजपर्यंत मी तुझ्याबरोबर जे काही चुकीचं वागलो त्यासाठी आय एम रिअली व्हेरी सॉरी. आणि खाली त्याने जीवा असं सुद्धा लिहिलेलं असतं. आता जीवा लगेचच म्हणायला लागतो, माझ्या आणि काव्याच्या गोष्टीचा शेवट हा असाच होईल, कारण आमच्या प्रेमाची सुरुवातसुद्धा एका प्रेमपत्रानेच झाली होती. मग शेवटसुद्धा असाच व्हायला हवा. आता आम्ही सध्या दोघांनी ठरवलेलं आहे की एकमेकाला विसरून जायचं, मूव्ह ऑन व्हायचं. मग त्याची ही पायरी माझ्याकडून. मी सगळं माझ्या पद्धतीने संपवलं आहे हे काव्याला कळायला हवं. मग लगेचच जीवा ते पत्र तिथेच बेडवरती ठेवतो आणि अनिशाला कॉल करतो आणि विचारतो, काव्याचं पुस्तक घ्यायला तूच येणार आहेस ना? मग गेटवर आलीस की मला एक मेसेज कर. आता अनिशा ही जीवाबरोबर आर्ग्युमेंट करायला लागते. आता जीवा हा फोनवर बोलत बोलत तिकडनं जरा लांब जातो आणि म्हणत असतो, हे बघ, उगाच या गोष्टीवर मला आर्ग्युमेंट नको आहे. मी सांगतोय तेवढं कर अनिशा, प्लीज गेटवर आल्यावर मला मेसेज कर. आता इथे जीवा पुढे निघून गेलेला असतो आणि ते लेटर मात्र बेडवरतीच असतं. इतक्यात नंदिनी खोलीत काही कपडे घेऊन आलेली असते आणि ते लेटर उडून चाललेलं असतं. नंदिनी हातातले कपडे पटकन बाजूला ठेवते आणि ते लेटर हातामध्ये घेते. आता ते लेटर काय आहे हे नंदिनी बघत असते आणि दरम्यान ती ते वाचते. तर त्याच्यावरती असं लिहिलेलं असतं की मी खूप विचार केला, रात्रभर विचार केला, पण जितका वेळ विचार केला तितका एकच वाटलं की आपण दोघांनी एकत्र राहण्याला काहीच अर्थ नाही आहे. आपण वेगळे होऊया. तू कितीतरी चांगला मुलगा डिझर्व करतेस, तुला चांगला मुलगा मिळेल. आजपर्यंत मी तुझ्याबरोबर जेही काही चुकीचं वागलो आहे त्यासाठी आय एम रिअली व्हेरी सॉरी. खरंच माझं चुकलं. आता हे पत्र वाचल्यानंतर नंदिनीच्या डोळ्यात अश्रू आलेले असतात. ती विचार करते, आता धरून ठेवण्यात काहीच अर्थ नाही आहे. माझ्या प्रश्नाचं उत्तर जीवांनी पत्राच्या मार्फत का नाही पण दिलं आहे.
तर दुसरीकडे काव्या हे अभ्यास करत असताना अचानक तिच्या फोनवरती अननोन नंबर येतो. काव्या विचार करते, अरे अननोन नंबर, आणि लगेचच ती फोन पिक करते. समोरून वकील साहेब म्हणत असतात, ॲडव्होकेट महाजन बोलतोय असं ते तिला सांगतात. काव्या म्हणते, हो बोला ना. त्यावर आता ते म्हणत असतात की तुम्ही डिवोर्सची जी केस फाईल केली होती ती माझ्याकडे आहे. त्यावर काव्या म्हणते, डिव्होर्स केस? त्यावर ॲडव्होकेट महाजन तिला सांगतात की हो, तुम्ही आमच्याच फर्ममध्ये माझ्याच एक मित्राकडे, माझ्याच पार्टनरकडे तुमची केस दिली होती. त्यांना तुम्ही येऊन डिवोर्स संबंधित भेटला होता. त्याबरोबर काव्याला आठवतं की हो, ती अनिशाच्या भावाला भेटली होती. त्याबरोबर काव्या म्हणते, हो भेटले होते. मग त्याचं आता काय? त्याबरोबर ते वकील साहेब सांगायला लागतात, काय आहे ना, माझे जे पार्टनर आहेत ते सध्या आउट ऑफ टाऊन आहेत. त्यामुळे त्यांच्या ज्या काही पेंडिंग केस आहेत त्या मीच कंप्लीट करणार आहे. यू डोंट वरी, यू आर इन सेफ हँड. बाय द वे, तुम्ही तुमच्या नवऱ्यावरती कोणती केस करणार आहात ते सांगितलेलं नाही आहे अजून. डोमेस्टिक व्हायलन्स, फसवणूक की आणखीन काही? त्याबरोबर काव्य म्हणते, तुम्ही काही बोलताय का हो? तुम्ही माझी फाईल व्यवस्थित स्टडी केलेली नाही आहे असं दिसतंय. त्याबरोबर ते म्हणतात की इथे तुम्ही तुमच्या मिस्टरांचं नाव फक्त मिस्टर देशमुख एवढंच लिहिलं आहे. त्याबरोबर काव्य म्हणते, तुम्ही ही गोष्ट नोटीस केलीत की मी माझ्या मिस्टरांचं नाव फक्त देशमुख इतकं लिहिलं आहे, पण बाकीच्या गोष्टी तुम्ही शक्यतो वाचलेल्या नाही आहेत. मी माझ्या केसमध्ये असं पूर्णपणे मेन्शन केलं आहे की माझ्या नवऱ्याने काही चुकीचं केलेलं नाही आहे. तो खरंच खूप चांगला आहे. इवन त्यांची फॅमिलीसुद्धा खूप चांगली आहे. त्याबरोबर लगेचच ॲडव्होकेट म्हणायला लागतात, अच्छा म्हणजे त्यांची फॅमिली चांगली आहे असं तुम्ही म्हणताय, ते चांगले आहेत असं तुम्ही म्हणताय, याचा अर्थ तुमच्या डिवोर्सचा विचार तुम्ही मागे घेतला आहे तर? त्यावर काव्या म्हणत असते की हे बघा, सध्या तरी मला माझ्या IASच्या स्टडीवरती फोकस करायचा आहे. त्यामुळे प्लीज मला पुन्हा या अशा गोष्टींसाठी कॉल करू नका. त्याबरोबर वकील साहेब म्हणतात की अहो ठीक आहे, काही हरकत नाही. जर तुम्हाला डिवोर्स नको आहे, तुम्ही तुमचं लग्न मान्य केलेलं आहे, तर माझी काहीच हरकत नाही आहे. तुम्ही तुमचं लग्न मान्य केलेलं आहे असं ज्यावेळेस वकील साहेब म्हणतात त्यावेळेस मात्र काव्या काही उत्तर देत नाही, ती गप्पच राहते. तर वकील पुढे म्हणत असतात की ठीक आहे, बरं झालं. अहो काही नाही, मी माझ्या सगळ्या पेंडिंग क्लायंट्सना कॉल करत होतो म्हणून तुम्हाला सुद्धा केला. इट्स ओके, जर पुन्हा कधी गरज पडली तर नक्की कॉल करा असं म्हणून ते फोन कट करतात. त्यानंतर आता लगेचच जीवा हा पार्थकडे आलेला असतो आणि पार्थ हा पुस्तक द्यायला चालला आहे. हे बघून तो म्हणायला लागतो की अरे दादा, तू कशाला जातोयस, तू बस ना, तुझी मीटिंग सुरू आहे, तू तुझं काम कंप्लीट कर, मी जाऊन देऊन येतो बाहेर अनिशाला पुस्तक. आणि मग आता जीवा हा त्या पुस्तकामध्ये स्वतःने लिहिलेली चिठ्ठी ठेवतो आणि ते पुस्तक आता तो अनिशाकडे द्यायला चाललेलं असतो. आता जीवा तिकडनं चाललेलं असतो. इतक्यात नंदिनी ही जीवाच्या समोरून आलेली असते आणि ती जीवाकडे बघत असते, पण ती जीवाजवळ एक शब्दही बोलत नसते. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला की व्हिडिओला लाईक करत चला. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनसुद्धा प्रेस करत चला, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. मित्रांनो, आता इथे नंदिनी हे जे काही वागते ते खरं तर गैरसमजातून झालेलं आहे, पण मुळात जीवाने जर ते पत्र तिथे ठेवलंच नसतं तर असं घडलंच नसतं. थोडक्यात बघायला गेलं तर काय, हा जीवाचा हलगर्जीपणा आता त्याला या ठिकाणी नडलेला आहे. पण तुम्हाला काय वाटतं, आता जीवा नंदिनीला थांबवू शकेल का आणि नंदिनी तरी जीवाचं ऐकून थांबेल का, की त्यांच्यातला गैरसमज असाच आणखी जास्त वाढत जाईल आणि जीवा आणि नंदिनी कायमचे वेगळे होतील? ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. तर दुसरीकडे आपल्या सगळ्यांचंच आवडतं, सगळ्यांचंच फेवरेट कपल म्हणजेच पार्थ आणि काव्या हळूहळू का होईना पण पार्थ आणि काव्याची जोडी आता रुळावर येताना आपल्याला दिसत आहे. म्हणजेच आता काव्याने तिची टेस्ट बदलायचं ठरवलं आहे आणि ऑप्शनला तिच्याकडे पार्थसारखा उत्तम व्यक्ती आहे. मग तर काय, आता प्रश्नच संपलाय. त्यामुळे पार्थ नक्कीच काव्याची टेस्ट बदलणार आणि त्याने तिला सांगितलं होतं की एक दिवस नक्की तुम्ही माझा नवरा म्हणून स्वीकार करणार, ते वचनसुद्धा तो पूर्ण करणार. तुम्हाला काय वाटतं या सगळ्याबद्दल ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. त्याचबरोबर तुमची आवडती जोडी कोणती ते कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओला लाईक करत चला, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग मित्रांनो, आजपुरती इतकंच. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. आपला हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त कुटुंबियांबरोबर तसेच मित्रपरिवारांबरोबर सुद्धा नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा आपल्या अशा छान छान व्हिडिओंचा आनंद घेता आला पाहिजे. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.